हॅलो. तर आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या सोबत पण नेहमी होत असेल. तुमचा पगार दरवर्षी वाढतो, पण नेहमी महिन्याच्या शेवटी तेच, अरे यार पैसे कुठे गेले. आणि खरं सांगायचं तर इथेच एक महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला समजून घ्यायला हवी. समजा काही वर्षापूर्वी तुमचा पगार एक 40,000 होता, तेव्हा तुम्ही 30,000 मध्ये आरामात तुमचं महिन्याचा खर्च मॅनेज करत होता. म्हणजे जवळपास एक 10,000 तुम्ही वाचत होते तेव्हा. बट काही वर्षानंतर जर तुमचा पगार 30,000 व 70,000 वाढला, तर आपल्याला वाटतं आता भरपूर पैसे वाचायला हवेत. पण प्रत्यक्षात तसं होत नाही, बरोबर? नवीन फोन, थोडं जास्त बाहेर खाणं, विकेंडला शॉपिंग, नवीन EMI, थोडं महागडं व्हॅकेशन आणि हळूहळू आपला खर्चही 60,000 पर्यंत पोहोचतो. म्हणजे पगार 30,000 ने वाढला, पण सेव्हिंग फक्त 10,000 ने वाढली. यालाच म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन, बरोबर? आणि ही गोष्ट खूप कॉमन आहे. पगार वाढला की आपल्याला आपल्या लाईफस्टाईल अपग्रेड करावासा वाटतो आणि त्यात काही चुकीचं नाही. पण आपण कमावतोय, आपण करतोय तर चांगलं आयुष्य जगायचंच, बरोबर ना? पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा आपलं लाईफस्टाईल आपल्या इन्कम पेक्षा वेगाने वाढायला लागतं. म्हणून मी तुम्हाला एक छोटासा रूल सांगतोय. इन्कम वाढली की त्या वाढलेल्या इन्कम पैकी एक किमान 50% रक्कम तरी आपण इन्व्हेस्ट करायला हवी. उदाहरणार्थ तुमचा पगार 10,000 ने वाढला, तर पूर्ण 10,000 खर्च न करता किमान 5,000 तुम्ही म्युच्युअल फंड, सिप मध्ये किंवा एक फायनान्शियल गोल साठी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि उरलेल्या 5,000 मधून तुम्हाला लाईफस्टाईल अपग्रेड करायला करू शकता. हे नक्की करा. आणि शेवटी फक्त पैसा कमवणे म्हणजे वेल्थ क्रिएशन नाही, तुम्ही ते पैसे कसे इन्व्हेस्ट करता, कसे वाचवता, हे जास्त महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पगार वाढण्यासोबत लाईफस्टाईल वाढण्यापेक्षा वेल्थ वाढवण्यावर जास्त फोकस करा. कारण हा थोडासा तुमचा डिसिप्लिन उद्या तुमच्यासाठी मोठी फायनान्शियल फ्रीडम तयार करू शकतो, बरोबर? तुमचा पगार वाढला की तुमचे लाईफस्टाईल वाढते,